तर सामन्याला सुरुवात होते. सामना चालू आहे, आपण पाहू शकता मित्रांनो. आजच्या दिवसात दुसरा सामना सार्थक 11 कोपरा विपक्ष जयदुर्गा खाडेकर 11 वलप कोपर. तर पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळला गोलंदाज होता, आपण पाहू शकता गोलंदाजी मार्गावरती प्रणव पाटील मॅनफ्रॉम रोहिंजन या गोलंदाजानं पहिला चेंडू फेकला. पहिला चेंडू फेकण्याचा मान मिळालाय मी म्हणेल प्रणव या गोलंदाजाला. सुरुवात, कारण का पहिल्या सामन्यामध्ये आपण जर का सुरुवात पाहिली दोन्ही एंड कडनं पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झालं होतं, परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये तसं घडत नाहीये. कारण का आपण खेळपट्टीचा विचार केला, कालच्या दिवसामध्ये भरपूर पाऊस झाला, त्याच्यामध्ये खेळपट्टी थोडी संत झाली, परंतु आजचा दिवस हा सूर्यास्त चांगला झाला. मी म्हणेन सूर्योदय चांगला आपल्याला प्रसन्न झाला दिसतोय. यावेळेस चेंडूमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं गोलंदाजानं. चेंडूला तुटून काढलंय सरळ बॅक ऑफ द बॉलरच्या एंडला. एका धावेनं खातं उघडतं फलंदाज ऋषी नाईक, एक नावाजलेला असा फलंदाज, त्याचा वैभव भोपे यांनी उल्लेख केला तर तब्बल 9 वेळा या फलंदाजानं 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले आणि 6व्या चेंडूवरती गोलंदाजाला सन्मान दिलं होतं. म्हणजे गोलंदाजाला मी म्हणेल रात्री झोपण्याची संधी दिली होती. तोच हा एकमेव असा टेनिस क्रिकेट जगतातला हा फलंदाज. तर त्याच्या जोडीला आपण पाहू शकता नवीन फलंदाज, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्राईक एंडला डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहू शकता गोविंदा पाटील कोपर गावाकडनं खेळत असताना. यावेळेस आपण पाहतोय त्याला सार्थक 11 कोपर या संघाकडनं खेळत असताना या पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहू शकता सार्थक 11 कोपर हा संघ आपण पाहतो. त्यांच्यावरती परिधान केलेलं आहे जी ड्रेस कोड आहे ते आपण पाहू शकता. सन्माननीय वैभव अशोक पाटील माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत नानोशी यांच्या वतीनं या संघासाठी ड्रेस परिधान केलेत. तर तसेच सार्थक 11 कोपर या संघाचे संघमालक निलेश पाटील कोपर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यामध्ये हा गोलंदाजानं फेकला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी मी म्हणेल या चेंडूला म्हणता काही वावगं ठरणार नाही. एक सुरेखरित्या गोलंदाजानं चेंडू फेकला होता. गोलंदाज प्रणव पाटील याच्या माध्यमातून अद्याप 3 चेंडूंचं फेकी केली आहे गोलंदाजानं. फक्त 1 धाव काढण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे ऋषी नाईक या फलंदाजाला. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण गोविंद पाटील या फलंदाजाला पाहतो. डावपुरे हाताचा फलंदाज, एक आक्रमकरित्या असा फलंदाज, लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन. यावेळी सुरेख चेंडूने उचली घेतली नाहीये. धावपट्टी संत असल्यामुळे चेंडूने उचली घेतली नाही. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकता मित्रांनो 12:34 झालेत आणि अशा या कडक उन्हाच्या तडाख्यामध्ये सुद्धा चेंडूला खाली ठेवण्याची जी किमिया साध्य करतो हा गोलंदाज प्रणय पाटील. तर व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय वैभवजी पाटील आमचे रोहिंजन गावचे. त्याचबरोबर रोहिंजनचे आमचे सन्माननीय जितेंद्र पाटील साहेबांचं आगमन झालं. मी व्यासपीठावरती त्यांना आमंत्रित करेल आणि पीपीएलच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल. थँक्यू. धन्यवाद योगेश. षटकातील 5वा चेंडू सुरेख चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर होता. वाईटिश थोडासा बिमडे ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाही तर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला धोका टळत नाही आणि धावसंख्या स्थिर ती म्हणजे आपण धावफलकावरती पाहू शकता बिनबाद 1. आता मात्र मी म्हणेल फलंदाजी करत असताना कोपर संघ हा मात्र थोडासा दडपणामध्ये खेळत असताना दिसतोय. पहिलं P1चं षटक आणि धावा फक्त 1. फुलटो चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण फाईन लेगच्या रिजनला धाव मिळत नाहीये. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा जमल्यात फक्त आणि फक्त 1. मी सन्माननीय प्रकाशजी खाडेकर साहेबांना आणि त्याचबरोबर सोपान सेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं स्वतःच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावरती अनेक सारे स्टार खेळाडू त्याचबरोबर पाहुणे देखील तुम्ही पाहतायत. आमचे कपिल पारबे मॅन फ्रॉम रांजणपाडा रन मशीन, त्याचबरोबर सचिन पाटील जे देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्याचबरोबर सचिन मात्रे, एनामपुरी असे स्टार खेळाडू तुम्ही बघताय आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं स्वागत करत आहे. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया आपण कॉमेंटर बॉक्समध्ये. धन्यवाद योगेश. तर नक्कीच आपण गोलंदाजी करत असताना संघ आपण पाहू शकता जयदुर्गा खाडेकर 11 वलप रोहिंजन या संघाला आपण पाहू शकता. त्या संघाचे संघनायक आपण पाहू शकता विक्की पाटील यानं संगणकानं नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्या संघाचं आपण ड्रेस कोड पाहिला परिधान केला तर त्यांना तो परिधान केलेला तो ड्रेस कोड आपण पाहू शकता. विश्वजित पाटील पनवेल तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष यांच्या वतीनं
या संघाला हा ड्रेस कोड देण्यात आला आहे. त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि त्यांचे जर काही ते उपस्थित झाले असेल तर त्यांना सुद्धा आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. तर दुसऱ्या षटकाचा मानकरी ठरतोय यावेळेस गोलंदाज आशिष पाटील, मॅन फ्रॉम रोहिंजन, एक नामवंत गोलंदाज. यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता ऋषी नाईक ज्यानं पहिल्याच षटकामध्ये 1 धावेने खातं उघडले. आता मात्र फुलटॉस चेंडू, चेंडूला पनिशमेंट, चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या वरनं चेंडू थांबत नाही, 2 बाउन्स, चौकार. एक गोष्ट लहू आवर्जून म्हणेल की आशिष पाटीलला शॉर्ट ऑफ लेननी त्याची स्ट्रेंथ आहे, त्याचं जर बेसिक आपण पाहिलं हाफ ट्रॅकर बाउन्सरसाठी तो जाणला जातो. मागचे 1.5-2 वर्ष इंजरी फेस केली, पुन्हा एकदा पुनरागमन आणि पहिला बॉल फुलटॉस आणि ऋषी नाईक त्यातल्या त्याचसमोर हा हलकासा काही दबाव नक्कीच जरूर असेल आशिषवरती. मग त्याला पुन्हा एकदा सांगावं लागेल रोहिंजन क्रिकेटला रायगडला की पुन्हा एकदा 30 दशक तोच दरारा घेऊन ब्रेडली कमबॅक करतोय आणि झालंय बॉल हवे त्या विकेट मिळू शकतीये ऋषी नाईकची अँड ली इज बॅक असं म्हणत असेल आता टीम जी फिल्डिंग करतीये. जय दुर्गा खाडेकर 11 वल्लभ रोहिंजन आणि आशिष पाटीलची होती या वापसी. धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच ओमकार शेट्टे यांनी जो उल्लेख केला जो फलंदाज आणि गोलंदाज खास करून गोलंदाजाचा आहे त्याची जी खासियत आहे मी म्हणे फलफ्रूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं ती त्याची खास ओळख आहे गोलंदाज आशिष पाटील याची. परंतु मागच्या 2 वर्षांमध्ये त्याला इंजरी झाली त्याच्यामुळे थोडंसं दबाव होतं आणि समोर जो पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर समोर असा बलाढ्य फलंदाज ऋषी नाईक आणि थोडंसं दडपण त्यामुळे आला होता फुलटॉस चेंडू. परत तदनंतर पुढच्या चेंडूवरती त्या महान फलंदाजाला सुद्धा तंबूमध्ये परत पाठवण्याचं धाडस केलं आणि त्याच्यामध्ये यश सुद्धा संपादन केलं. नक्कीच एक चांगली कामगिरी आपल्याला आशिष पाटीलकडनं अनेक वर्ष अपेक्षित आहे. जे रोहिंजन संघ आज वैभवदादा मंचावरती याला नो डाऊट या टीममध्ये ना फक्त एक वैभवदादाच असा खेळाडू होता जो सिनियर होता. मग त्याच या सगळ्या यंगस्टर्सला ना मी अगदी माझ्या नजरेसमोर घडताना पाहिला. आजही मला एक मॅच आठवते नक्कीच जे मैदान होतं सिद्धी करवलीचं नाईट क्रिकेट स्पर्धा आणि नवा संघ होता त्या काळामध्ये जयदुर्गा रोहिंजन आणि त्या काळी त्यांनी केलेली दिगोडे संघाच्या अगेन्स्टची फाईट आणि तदनंतर पहिल्यांदा या टीमला पाहिलं होतं. तेव्हाच म्हणालो की आज असं खेळा की येणाऱ्या उभ्या आयुष्यात मी तुमच्या प्रेमात पडलो पाहिजे. आणि तदनंतर प्रणव असेल प्रतीक असेल आशिष असेल ही सगळी नावं ना येणाऱ्या काळामध्ये कधीच विसरणार नाही. भरपूर मेहनत करतात क्रिकेट जगतामध्ये हे यंगस्टर्स. तर नक्कीच ओमकार जीत का असली मजा तभी होता है जब हार का डर होता है. आणि या गोलंदाजानं सुरेख चेंडू फेकला. यावेळेस दुसरा चेंडू डॉट फेकतो या षटकातील स्ट्राईक तिसरा चेंडू. तर स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय गोविंदा पाटील सलग 5 चेंडू डॉट खेळतोय. कुठल्या चेंडूची वाट पाहतोय हा फलंदाज ओमकार कारण का अद्याप 5 चेंडूमध्ये 5 अँगल त्यांनी फटके खेळण्याचा प्रयत्न केला एकही अँगल त्याला मिळाला नाही. यावेळेस आता मात्र चेंडू बॅटची कडा लागली असेल का चेंडू तर सरळ एस्टिरक्षच्या मागे जातोय चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच यावेळेस नशिबाची साथ गोविंदाला मिळाली आणि या चौकारानं खातं उघडलं स्वतःचं. सांघिक कोट्यात आपण धावा पाहू शकता 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ऋषी नाईक हा फलंदाज तंबूमध्ये परतला स्वतः संघ नाईक या संघाचा तर गोलंदाज तयार असेल. सुरेख चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर क्रिकेट जगतातील एक खतरनाक चेंडू याला म्हटलं जातं तो म्हणजे यॉर्कर चेंडू आणि त्या ब्रह्मास्त्राचा वापर केला होता गोलंदाज आशिष पाटील यानं. चेंडूला सन्मान दिला होता आणि चेंडू जातो निर्धार. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 1 गडी बाद 9. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. या P2च्या षटकामध्ये या शेवटच्या चेंडूवरती किती धावांचा आकडा असेल. स्ट्राईक एंडला गोविंदा पाटील याच्या बॅटनं आल्यात फक्त आणि फक्त 4 धावा.
सुरेख चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पंचांकडे जोरदार अपील केली जाते आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. लई बली आलं माझ्या सार्थक इलेव्हन कोपरचे प्रोप्रायटर येतात संघ मालक सन्माननीय निलेश शेठ विनंती करेन आपल्याला की आपण व्यासपीठावरती यावं. बिग फाईट मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात आणि मी पुन्हा एकदा आमचे निलेश शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर सोपान शेठ पाटील आणि प्रकाशजी खाडेकर साहेब आपल्या दोघांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. सोपान शेठ थँक्यू सो मच आमच्या व्यासपीठावरती आहेत. मी प्रकाशजी खाडेकर साहेब आणि त्याचबरोबर निलेश शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. धन्यवाद योगेश. तर नक्कीच मी म्हणेल जयदुर्गा खाडेकर इलेव्हन वलभ रोहिंजन या संघाकडनं चांगली सुरुवात मी म्हणेल. पहिले 2 षटकं हाताळली दोन्ही गोलंदाजानं. प्रथमतः गोलंदाज प्रणव पाटील यानं फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. त्यानंतर दुसरा गोलंदाज वापरला गेला होता आशिष पाटील यानं मात्र. तर व्यासपीठावरती सन्माननीय आमचे सुजित दादा यांचं आगमन झालं. सुजित दादा मात्रे वेलकम. आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर उमेशजी भोईर आमचे किडूकपाडा यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद योगेश. आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रणय यावेळी चेंडू वाईडिश लॉंगाच्या रिजनला गेला होता. प्रणव पाटील आणि चेंडूवरती मिळाली 1 धाव. आणि आता मात्र धावफलकावरती आपण पाहू शकता दुहेरी अंक गाठला यावेळेस सार्थक इलेव्हन कोपर या संघानं. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता पंकज पाटील मॅन फ्रॉम वाजे यावेळेस सार्थक इलेव्हन कोपर संघाकडनं खेळत असताना पनवेल प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये हा फलंदाज स्ट्राईक एंडला. सुरेख चेंडू गतीमध्ये थोडंसं वेग कमी केला होता या गोलंदाजानं आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. चेंडू जातो निर्धार म्हणजे धावसंख्या स्थिर आपण पाहू शकता. 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावरती दुहेरी अंक गाठण्यामध्ये यश संपादन आलंय ते म्हणजे सार्थक इलेव्हन कोपर या संघाला. तर कंजूशी गोलंदाजी ज्याप्रमाणे दोन्ही गोलंदाज करत असताना गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस सुरेख चेंडू शॉट ऑफ लाईनचा चेंडू. चेंडू हवेमध्ये उडलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक दिसतोय आणि फलंदाज यावेळेस बाद. समाज कार्य करीतो दादा न्यारी हाय त्याची यादा हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा हाय फेमस वामन डोंगरीचा संजय थँक्यू ठाकूर डेचे. तर व्यासपीठावरती संजय शेठ यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत देखील इथे केलं जात आहे. मित्रांनो गेली 4 दिवस सातत्यानं या ठिकाणी उपस्थित होतात. आमच्यासाठी चांगला सपोर्ट ज्यांनी केला आहे संजय शेठ आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आहे. कारण काल स्पर्धा नव्हती तरीसुद्धा या मैदानावरती ते उपस्थित राहिले. थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा संजय शेठ आपला आभार व्यक्त करेल. तर नक्कीच जेव्हा मित्रांनो चेंडू क्रिकेटमध्ये जेव्हा डॉट चेंडू जेवढे फलंदाज खेळतो तेव्हा मात्र तसा दडपण वाढत जातं फलंदाज आणि त्याला चुकी करण्यास भाग पाडतो गोलंदाज. आणि अशाच प्रकारची गोलंदाजी प्रणव पाटील याच्यामधनं आपण पाहिली आणि गडी बाद केलाय. सुरेख चेंडू यावेळेस थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला खोदून काढले फलंदाज कपिल कोहली यानं आणि धाव मिळाली फक्त आणि फक्त 1. एका धावेने धावा आपण पाहू शकता मित्रांनो. 3 गडी बाद 11 धावा 1 और 1 11 ज्याला म्हटलं जातं. एकूण धावफलकावर धावा 11 धावा. तर स्ट्राईक एंडला नवीन आलेला फलंदाज सचिन ठोंबरे मॅन फ्रॉम कलंबोली कॉलनी. गोलंदाज असेल यावेळेस प्रणय पाटील. षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कंजूशी गोलंदाजी आतापर्यंत फक्त आणि फक्त धावा खर्च करतोय. एकूण 3 धावा खर्च करतोय 10 चेंडूमध्ये. यावेळेस चेंडूला फेकून देतोय कव्हरच्या वरनं 2 बाउन्स चेंडू सीमा पार चौकार. हे भूमिपुत्र बागा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच चौकारानं खातं उघडलंय
सचिन ठोंबरे या फलंदाजानं आणि थोडंसं दडपण मी म्हणेल गोलंदाजी करत असताना या गोलंदाजावरती निर्माण केलंय यावेळेस सचिन ठोंबरेनं आणि चौकारांशी धावा आपण पाहू शकता 3 गड्याच्या मोबदल्यात एकूण धावा धावफलकावरती 15 धावा. तिसऱ्या षटकाचा विचार केला, एका चेंडूचा खेळ बाकी, एक सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना गोलंदाज प्रणय पाटील हा गोलंदाज. शेवटचा चेंडू स्ट्राईक केला सचिन. शॉटअपलांचा चेंडू होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळत नाहीये आणि चेंडू जाते डॉट, म्हणजे तिसऱ्या षटकाचा खेळ संपतो. एकूण 3 षटकांचा खेळ संपतोय. धावा जमल्यात एकूण 3 गडी बाद 15 धावा. जय दुर्गा खाडेकर इलेवन संघ संघ हाय वलप गावाचा. सोपन पाटील रोईंजनवाला स्पॉन्सर हाय या संघाचा. प्रकाश खाडेकर वलपवाला स्पॉन्सर हाय या संघाचा. तर नक्कीच एक अप्रतिम गोलंदाजी आपण पाहू शकता यावेळेस जयदुर्गा खाडेकर इलेव्हन वलप आणि रोहिंजन या संघाच्या माध्यमातून खास करून प्रणव पाटील यांनी गोलंदाजी केली. 2 षटकं फेकली. 2 षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 7 धावा आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा खर्च केल्यात. तर दुसरं षटक हाताळलं होतं आशिष पाटील मॅनफ्रॉम रोहिंजन या गोलंदाजानं 6 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या आणि 2 गडी गारद केले. एक अप्रतिम गोलंदाजी. 3 षटकांचा म्हणजे एकूण 18 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आल्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर नक्कीच आपण ज्याप्रमाणे पहिला सामना पाहिला मित्रांनो, त्याच्यामध्ये सुमित डोंगरेने जी टॉस करतेवेळी जी कमिटमेंट केली होती की आम्ही 60-65 धावांचं टार्गेट उभं करू, परंतु ज्यावेळी सामन्याला सुरुवात झाली पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 गडी गारद झाले होते. सुमित डोंगरे आणि प्रशांत मोकल हे दोन्ही फलंदाज शून्यावरती बाद झाले. तेव्हा कुठं प्रेक्षकांना आणि सर्वांनाच वाटलं होतं की कदाचित आता सुमित डोंगरे जी कमिटमेंट केली होती त्याप्रमाणे हा खेळ होणार नाही. परंतु येणाऱ्या तदनंतर खेळाडूंनी ज्या प्रकारे खेळी केली, खास करून चेतन गवारी यानं 11 चेंडूमध्ये तब्बल 29 धावा आणि स्लॉग ओव्हरमध्ये अजिंक्य यांनी जी फलंदाजी केली तुफानी 15 धावांची, मी म्हणे शेवटच्या षटकामध्ये त्या 15 धावा मी म्हणे खास करून दडपण निर्माण झालं प्रतिस्पर्धी संघावरती आणि त्या 15 धावा एवढ्या ठरल्या की आपल्या संघाला विजय संपादन करून दिला. तर वळूया चालू असलेल्या सामन्याकडे. 4थं षटक यावेळेस गोलंदाजी मार्गावरती हाताळण्यासाठी गोलंदाज असेल विद्याधर म्हात्रे मॅनफ्रॉम ओवले. एक जबरदस्त गोलंदाज. यावेळेस वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. धावा आपण पाहू शकता संत गतीने, त्या म्हणजे 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 15 धावा जमल्यात. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता फलंदाज कपिल कोहली, जो अद्याप 2 धावेवरती नाबाद खेळी करतोय. कोंबड भुजे मॅन कोंबड भुजे यावेळेस पॅडल स्लिपचा उपयोग केलाय. चेंडू गरंगळत गेलाय क्षेत्ररक्षकाकडे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. त्यानंतर फक्त धाव मिळेल 1 आणि 1. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली या षटकाच्या. 4थ्या षटकाचे पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहू शकता कपिल कोहली मॅन फ्रॉम कोंबड भुजे या फलंदाजाला पॅडल स्वीपचा उपयोग केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क खास करून जुळला नाही. आणि आता आपल्या 360 डिग्रीमध्ये एबी डिव्हिलियर्स ज्या प्रकारे फटका खेळतो तशा प्रकारचा फटका पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही घडलं नाही. चेंडूवरती धाव मिळाल 1. धाव फरक धावा जमल्यात 16 का डोला यावेळेस कुठला फलंदाज केले. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल यावेळेस सचिन ठोंबरे, त्यानं चौकारानं खातं उघडलंय. तो फलंदाज आता मात्र मोठा फटका खेळेल का. थोडासा गतीमध्ये परिवर्तन आणि चेंडू शॉटअपला चेंडू फेकून देतोय सीमा पार दणदणीत षटकार. रायगड ठाण्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा, पुरा करी तो आपला.
धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच निलेश दादांनी ज्या खेळाडूवरती विश्वास दाखवला, खास करून सचिन ठोंबरेवरती, आणि त्या विश्वासाला सार्थक करत असताना हा फलंदाज आतापर्यंत चौकार आणि षटकार आणि 10 धावांवरती खेळी करतोय. संघिक कोट्यामध्ये आपण धावा पाहू शकता, 3 गडी बाद 22 अशा प्रकारचे जेव्हा फटके येणारे, उर्वरित 10 चेंडू उरले, 10 चेंडूमध्ये मी म्हणेन 5 ते 6 जर का फटके मोठे आले तर सन्मानजनक स्कोर आपल्याला या इनिंगमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. गतीमध्ये किती मिश्रण केलं होतं, किती स्लोअर गतीचा चेंडू बॅकअप द हँड गोलंदाजी केली होती. यावेळेस गोलंदाज आपण पाहू शकता विद्याधर या गोलंदाजानं एक सुंदर चेंडू फेकला होता. फसवा चेंडू होता. फलंदाजाला वाटलं होतं असं की हा चेंडू उचलून फेकून देईल, फाईन लेगच्या वरनं जाईल, परंतु तसं काही घडलं नाही. चेंडू जातो निर्धार, म्हणजे धावसंख्या स्थिर 3 गडी बाद 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. आता मात्र झेल हवे, जेलच्या खाली कोण नाहीये. मिसअंडरस्टँडिंग झाली एसटी रक्षक आणि शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकामध्ये, आणि झेल जमीनला दान आणि धाव मिळाली एक सुरेख आता झेल पकडण्याची संधी होती. मी म्हणेल क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता अजय कडू, मॅन फ्रॉम चिंद्रण, एक नामवंत गुणवंत खेळाडू आपण चिंद्रण संघाकडनं पाहतोय. तो यावेळेस नक्कीच बर्थडे बॉय अजय कडू, मॅन पण चिंद्र यांचा आज वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील अजयाला. परंतु थोडंसं आजचं क्षेत्ररक्षण मात्र डिपार्टमेंट थोडंसं खराब. यावेळेस चेंडू कार्पेट ड्रायव्हरच्या साह्याने गेला, चेंडूला मिळाली 1 धाव या फलंदाजाला. फलंदाज आपण पाहू शकता तो म्हणजे कपिल कोहली. तर षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज आपण पाहू शकतो विद्याधर. यावेळेस चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय एसटी रक्षकच्या मागे, म्हणजे फाईन लेगच्या रिझनला चेंडू सीमा पार चौकार. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला, साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला, साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. खेळाडू येथे येतील भारी जल्लोष होईल क्रिकेटचा, खेळाडू येथे येतील भारी जल्लोष होईल क्रिकेटचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी पनवेलच्या या नगरीचा. तर नक्कीच या चौकारानेशी या षटकातील शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती या चौथ्या षटकाचा खेळ संपला. धावा एकूण जमल्या 3 गडी बाद, टोटल 28 धावा धावफलकावरती. आता मात्र उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी. या 24 चेंडूमध्ये या 24 चेंडू मी म्हणेल 28 धावा धावफलकात जमल्यात. पहिल्या षटकाचा आपण विचार केला 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि या चौथ्या षटकामध्ये 13 धावा. म्हणजे धावांचा आपण ग्राफ जर का पाहिला तर थोडासा उंचावत चाललाय. आता मात्र एक स्लॉगवरचं षटक, एक निर्णायक षटक, 6 चेंडू निर्णायक असतील. या षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभा करेल यावेळेस सार्थक 11 कोपर संघ, खास करून 2 फलंदाज कपिल कोहली आणि सचिन ठोंबरे. तर नक्कीच यावेळेस जयदुर्गा खाडेकर 11 वलप रोहिंजन या संघाकडनं विकी पाटील यानं, या संघनायकानं ज्या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय तो गोलंदाज भानुदास म्हात्रे, मॅन फ्रॉम बामण डोंगरी, या गोलंदाजावरती उंच काठीचा हा गोलंदाज. नक्कीच डावकुरी हाताचा गोलंदाज, एक स्पिन अटॅक यावेळेस स्लॉगवरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का हा गोलंदाज, आणि याच्यावरती कशा प्रकारे अतिक्रमण होईल या फलंदाजांचं. स्ट्राईक एंडला कपिल कोहली अद्याप 4 चेंडूंना फेस केले, 4 चेंडूवरती सिंगल. आता मात्र जो क्लास त्याला दाखवावा लागेल, एक परमनंट क्लास ज्याच्यामध्ये असतो, आता मात्र क्लास थोडासा बिघडलाय. पहिल्या चेंडूवरती कॉटन बोल्ट, फलंदाज कपिल कोहली बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे मास्टर. तर कपिल कोहली आपण पाहिलं 4 चेंडू फेस केले होते, 4 चेंडूवरती सिंगल आल्या होत्या. त्यानंतर 5व्या चेंडूवरती झेल बाद झाला होता. गोलंदाज भानुदास म्हात्रे यानं स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये या फलंदाजाला गारद केलंय. तर नक्कीच आपण सार्थक 11 कोपर
या डगआउटकडे जर का लक्ष लावलं तर नक्कीच संघाचा संघनायक थोडासा चिंतेमध्ये ऋषी नाईकला आपण पाहू शकता, कारण का ज्या प्रकारची अपेक्षा होती त्या अपेक्षेला सार्थक अशी फलंदाजी या स्वतःकडनं आणि संघाकडनं होताना दिसत नाही. धावपगात धावा आपण पाहू शकता 4 गडी बाद 28 धावा. येणारे 5 चेंडू गोलंदाज आपण पाहू शकता भानुदास मात्र डावखुरा त्याचा गोलंदाज स्पिन गोलंदाजी आणि शेवटचे षटक एक निर्णायक षटक हाताळताना असताना गोलंदाज फलंदाजावरती कशा प्रकारचं प्रेशर निर्माण करायचं तो गोलंदाज यावेळेस दाखवता. यावेळेस चेंडू लॉंग ऑफच्या वरनं सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण चांगलं होतं, यावेळेस बॅकअप केलं होतं क्षेत्ररक्षकानं. तदनंतर 2 धावा काढण्यात यश आलंय. मी म्हणेल फलंदाज सचिन ठोंबरे या फलंदाज झाला आणि या 2 धावांशी धावपगात धावा आपण पाहू शकता 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे 4 चेंडूचा खेळ अद्याप बाकी. 4 चेंडूमध्ये किती धावांचा डोंगर उभा करेल खास करून सचिन ठोंबरे याच्यावरती खास नजरा असतील. आता मात्र सुरेख चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळलेला नाहीये आणि इथे मात्र धावचीचे थर्ड अंपायरकडे यावेळेस इशारा येतो पंचांचा. तर नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता इथे सँडी पालकर यांच्याकडे हा निर्णय सोपवला गेलाय. तिसऱ्या पंचांची मागणी यावेळेस बारावं प्रतिनिधी जायचं नाहीये बा, प्लीज कॉपरेट करायचंय. पंच नक्कीच आपल्याला योग्य डिसिजन देतील. एक चांगलं आयोजन चांगली शृंखला आपण समालोचकांच्या माध्यमातून जी साकारली गेली पनवेल प्रीमियर लीगचं हा पहिलं पर्व एक जबरदस्त आयोजन आपण या 10 दिवसामध्ये 18 ते 27 या 10 दिवसामध्ये जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. खास करून आपण मित्रांनो पाहिलं तर समालोचक हे प्रत्येक आयोजनामध्ये फक्त समालोचन करण्याची भूमिका पार पडतात, परंतु स्वतः आयोजक म्हणून एखादी स्पर्धा ऑर्गनाईज करत नाही. परंतु या पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून खास करून PTCचे फाउंडर आणि पनवेल असोसिएशनचे आमचे व्यवस्थापक खास करून अध्यक्ष सन्माननीय मच्छिंद्र पाटील यांनी जी संकल्पना आखली जी पनवेल प्रीमियर लीगची आणि तिला इथं सार्थ ठरवत असताना यावेळेस हे पनवेल प्रीमियर लीगचं पर्व चालू आहे. तर अद्याप डिसिजन मी म्हणेल पेंडिंग आहे. धावचीची जी अपील केली आहे यावेळी तिसऱ्या पंचाकडे डिसिजन गेलाय. तर नक्कीच तिसरे पंच सँडी पालकर यांच्याकडनं इशारा येतोय की फलंदाज सेफ आहे. म्हणजे नक्कीच अजून अपेक्षा असेल सार्थक 11 कोपर या संघाला सचिन ठोंबरे याच्याकडनं, कारण हा फलंदाज याच्या बॅटनं अद्याप धावा चांगल्या निघाल्यात. मी म्हणेल 17 धावा आल्यात, एक मोठी धावसंख्या वैयक्तिक या सांघिक कोट्यातील 17 धावा. धावपगारातील धावा आपण पाहू शकता 30 धावा. अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी. सुरेख चेंडू फुलटो चेंडू चुकीला माफी नाही, चेंडू सीमा पार षटकार. तर नक्कीच क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू म्हणजे खराब चेंडू म्हणजे चुकीला माफी नाही आणि यावेळेस फलंदाजानं सचिननं दाखवून दिला चेंडू सीमा पार गेला षटकार. या षटकाराची धावा आल्यात 36. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडूवरती 2 षटकार 2 चौकार किंवा षटकार चौकार असे मोठे फटके येणे गरजेचं असेल यावेळेस कोपर संघाला. सुरेख चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर जिथे धावा रोखल्या जातील तो त्याच प्रकारचा चेंडू यावेळेस गोलंदाजा फेकला आणि धाव मिळाली फक्त आणि फक्त 1 धाव. धावफरकामध्ये एका धावेनिशी 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफरक धावा जमल्यात 37 धावा 37. लॉस ऑफ 4 विकेट. सार्थक 11 कोपरा संघ आपण पाहू शकतो. कोपर संघ शेवटचा चेंडू या षटकातील स्ट्राईक एंडला फलंदाज असेल आशिष दरेकर. या इनिंगचा या पहिल्या पूर्वार्धात शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू जातोय. मी म्हणेल शॉट गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दूर द्यायचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी यावेळेस दीपक पाटील सरांकडनं येतं. 1 धाव तर कंप्लीट झाली. पाहूया डिसिजन पुन्हा एकदा पेंडिंग असेल. सँडी पालकर यांना मात्र पुन्हा एकदा शहानिशा करावी लागेल या चेंडूची. एका धावेनिशी नक्कीच धावपगार धावा आपण 38 तर पाहिल्यात. आणखीन जर काही दुहेरी धाव जोडल्या गेल्या तर 39 धावा होतील, परंतु तसं काय घडेल
ते येणाऱ्या थोड्याशा वेळामध्ये आपल्या सँडी पलकरच्या इशाऱ्यावरती समजेलच काय घडेल, टार्गेट किती सेटअप असेल. पहिल्या सामन्यामध्ये पण असं चित्र झालं होतं, शेवटच्या चेंडूवरती धावचीची थोडीशी अपील झाली होती, तिथे फलंदाज बाद झाला होता. इथे काय घडेल, फलंदाज बाद असेल की नसेल. तर नक्कीच शेवटच्या चेंडूवरती दुहेरी धावाचा प्रयत्न होता, एक धाव कंप्लीट झाली होती, तर नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता. पंचांचा निर्णय आपण पाहू शकता यावेळी सँडी पल. तर नक्की तिसरे पंच द्वारकानाथ पावशे यांच्याकडनं द्वारकानाथ चोरगे तिसरे पंच यांच्याकडनं इशारा आलाय की फलंदाज बाद, म्हणजे धाव फलकावरती धावा आपण पाहू शकता. एका धावेनिशी 38 धावा, येणारे 30 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान असेल यावेळेस जय दुर्गा खाडेकर 11 वल्लभ रोहिंजन या संघासाठी. तर नक्कीच पुढचं समालोचन करण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये आपण पाहू शकता ठाणे रायगडचा बुलंद आवाज, ज्याला PPLचा पाठीचा कणा म्हटला जातोय, तो योगेश मडवी. उगवला तारा होणार आहेत. वैसे सन्मान होतात आमच्या व्यासपीठावरती, अर्थात रोहिंजनचे आमचे सन्माननीय वैभव शेठ पाटील यांचं आगमन झालं आणि त्यांचं इथे सन्मान करतो. त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं डोनेशन आलं, त्याबद्दल दादांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि रमेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे दादांचं सन्मान करायचं आहे. चला सन्मान घेण्यासाठी इथे आपण विशेष सन्मान होतो वैभव शेठ पाटील. एक तर सन्मान होतं व्यासपीठावरती आमच्या वैभव शेठ पाटील, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर मोठं सहकार्य लाभलं. थँक्यू सो मच वैभव दादा. कारण सातत्याने क्रिकेट स्पर्धा आणि क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे ते सातत्याने त्यांनी दाखवलं प्रत्येक स्पर्धेमध्ये. आज देखील या PPL साठी त्यांच्या माध्यमातून आम्हाला 3000 रुपयाचं डोनेशन आलं आहे. प्रेमाचे उपदार शाह, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत आहे. त्याचबरोबर आमचे जितेंद्र शेठ पाटील रोहिंजनगाव यांचाही विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत आहे. तर मी रमेश पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभाचे त्यांना सन्मानित करायचंय. तर सन्मान होतोय. त्याचबरोबर मित्रांनो स्वराज स्पोर्ट्स कलंबोली अर्थात या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सुजित शेठ म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान होणार आहे. मी आमच्या अध्यक्ष मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभासे दादांचा सन्मान करायचा आहे. सुजित शेठ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. क्रिकेटचे चाहते, क्रिकेट प्रेमी, क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे आणि आज त्या प्रेमाखातीर आणि त्या प्रेमाच्या साठी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि निश्चित त्यांच्या माध्यमातून मित्रांनो कलंबोलीतली सर्वात मोठी नाईट स्पर्धा जर कुठे होत असेल तर सुजित म्हात्रे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिली असेल. त्या स्पर्धेचे सर्वेसर्वा सुजित दादा थँक्यू, आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल आम्ही. त्याचबरोबर ऑनर ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान देखील केला आहे. आणि त्याचबरोबर आमचे मित्र खडूकपाड्याचे उमेश भोई साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही सन्मान होत आहे आमच्या व्यासपीठावरती. मी मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करेल की आपण उमेशदादा भोईर यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आमचे अर्थात सचिन म्हात्रे वेगवान रफ्तार के सौदागर सचिन म्हात्रे यांचा सन्मान प्रवीण टेंबे यांच्या शुभाचे होईल आणि कपिल पारवे रन मशीन यांचाही सन्मान त्या ठिकाणी होईल.
तर नक्कीच पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. धावफल करते आपण धावा पाहिल्या 30 चेंडूमध्ये 38 धावा. येणारे 30 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान असेल जयदुर्गा खाडेकर 11 रोहिंजन वलभ या संघाला. तर नक्कीच या 39 धावांचं धावफलक कसं गाठेल हा रोहिंजन आणि वलभ संघ जयदुर्गा खाडेकर 11 वलभ संघ. तर याचं धावतं वर्तन आपण ऐकण्यासाठी बोलूया योगेश मडिये यांच्याकडे. थँक्यू सो मच लहू. कपाळी केशरी गंध हा शिवछत्रपतींचा छंद. मुगाने एकच नामघोष जगदंब जगदंब. जमलेल्या सर्व तमाम क्रीडारसिकांचं स्पर्धेच्या वतीनं PPLच्या माध्यमातून मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरी बसून मॅचचा आनंद घेत आहेत त्याही प्रेक्षक वर्गाचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बिग फाईट मॅच 2 ताकदवर टीम मध्ये. मग इथे लक्ष आपण पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आपण पाहिलं बॅटिंग केली 7 केलं पण कोपर टीम ज्या संघानं बनवल्यात मैदानावरती 38 रन्स आणि 39 धावेचं लक्ष मनाशी बाळगून सलामी ताकदवर जोडी मैदानावरती गेली आहे ती जयदुर्गा खाडेकर 11 वलभ रोहिंजन टीम कडनं 2 ताकदवर खेळाडू अर्थात निशांत माई आणि विकी पाटील हे 2 ताकदवर खेळाडू सलामीसाठी जात आहेत. दोन्ही टीमला मी शुभेच्छा देईल. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज मित्रांनो या PPLच्या माध्यमातून स्टँडर्ड क्रिकेट काय असतं हे आमच्या प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. कारण आज जे संघ खेळतात जे खेळाडू खेळतात आपल्या या पनवेलमधले नामांकित खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले. षटक फेकतोय गोलंदाज समाधान कातकरीचा बॉल भरपूर चांगला. इथे वेगानं बीट झालंय. डॉट चेंडूची समाप्ती. लक्ष फक्त 5 षटकामध्ये 39 धावेचं आहे आणि इथे पहिला बॉल आपण पाहिला डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती 1 मिळाली. सिंगल नंतर आपण पाहिलं तिसरं बॉल तिथील डॉट येतोय. पहिलं पॉवर प्ले षटक मैदानावरती हाताळायचा. आता चेंडू क्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न यष्टांच्या पाठीमागे थोडंसं खराब कार्य. आता त्या ठिकाणी रन्स मिळत आहेत. 2 रन्स कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट बाईज स्वरूपामध्ये फंच आम्हाला सांगतायत की वाईज आणि टीमची टोटल अतिरिक्त स्वरूपामध्ये टोटल आपल्याला पाहायला मिळेल. टोटल स्कोर आमचे स्कोरर सांगतायत 3 रन. सोमनाथ पाटील मॅन फ्रॉम वाजे ही आज स्कोररची भूमिका निभावत आहेत. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा समाधान कातकरी राईट हँड. यावेळी बॅटची एज विकेट मिळाली. पहिला विकेट मैदानात बाहेर होत आहे. बिग विकेट फलंदाज विकी पाटील बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. कारण 39 धाबा मी म्हणेन या मैदानावरती एवढ्या महागात नाही आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं ज्या प्रकारे संघ खेळ बॅटिंग तुम्ही पाहिली आणि हे आपण पाहिले असेल तर निश्चित या मॅचमध्ये 39 रन्स हे तुमच्यासाठी महागात नाही आहेत. मात्र दुसऱ्या बाजूनं जिद्द घेतली आहे की या 39 धाबा आम्ही डिफेन्स करू आणि त्याच प्रयत्नामध्ये मैदानावरती उतरलाय हा सार्थक 11 कोपर संघ. सुरुवात दमदार झाली टीमची. कारण आतापर्यंत पहिल्या पॉवर प्लेमध्ये अवघ्या धावपळकावरती धाबा लागल्यात फक्त 3 आणि गडीबाद झाला विकी पाटील. एक मोठा खेळाडू ज्याच्या बॅटमधून मित्रांनो एकही रन्स आली नाहीये. अर्थात तो डायमंड ब्रॉन्झ डकचा शिकारी झालाय. 3 चेंडूमध्ये त्याला एकही रन्स बनवता आले नाहीये आणि विकी मात्र मैदानात बाहेर परतलाय. येणारी बॅटिंग कशी असेल. तर 39 धाबा लक्ष मागत नाहीये. मग या लक्ष्याचा पाठलाग करताना दोन्ही टीमला हार्डवर्क करावं लागेल. यू क्रिएट अ हार्डवर्क गॉट अ सक्सेस. आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतो 39 जरी लक्ष असलं तरी ही मॅच आम्ही जिंकू हा प्रयत्नामध्ये मैदानावरती उतरलाय. सार्थक 11 टीम पूर्ण मैदानावरती प्रयत्न करतोय. गोलंदाज तयार. यावेळीचा फटका भरपूर चांगला आहे. चेंडूची लाईन लवकर पिकअप करतोय आणि चेंडूला सरळ फेकून देतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स 6 रन. अजय कडूचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाची गोड वेळ मैदानावरती देत असताना षटकाराने सुरुवात केली. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्याच्या वाढदिवसानिमित्त. प्रेक्षकांना विनंती करेल आपल्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देऊया.
अजय कडू तुम्हाला आमच्या PPL कमिटी पनवेल समालोचक असोसिएशन आमचे सर्व या ठिकाणी असलेले मान्यवर आणि सर्व प्रेक्षक वर्ग सर्व खेळाडू यांच्या वतीनं अजय कडूला आम्ही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. षटकार टोकलाय वाघानं मैदानावरती आणि षटकारा बरोबर टीमची टोटल आता गेली आहे 9 या धावसंख्येवरती. लक्ष मोठं नाहीये, फक्त लढण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि या मॅचमध्ये समाधाननं पहिला ओव्हरमध्ये आपण पाहिलं फक्त धावा दिल्या 9 धावा. आता समीकरण बदललंय 24 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. येणारी 24 चेंडू 30 धावा मागात नाहीये. आता मैदानावरती तुम्हाला हार्डवर्क करावा लागेल. मी करू शकतो हा कॉन्फिडन्स मनामध्ये असला पाहिजे, कारण कुठलीही गोष्ट तुम्ही स्वतःच्या मनावरती घेतली तरच ती साध्य होत असते. आणि आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. जर तुम्हाला इथनं प्रसिद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला प्रथम स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि जर तुम्ही सिद्ध केलं तर आमचे प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही आहे. मी करू शकतो हा कॉन्फिडन्स मनामध्ये असला पाहिजे, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. नाम पटेल पहिलाच बॉल इथे कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू जातो इथे कव्हर क्षेत्रामध्ये. 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाले आणि 2 रन्स बरोबर टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळाली 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर सेकंड पॉवर प्ले तुम्ही बघताय 3 खेळाडू 30 गतगेरेच्या बाहेर तुम्हाला बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळतील. एक खेळाडू तुम्ही एक्स्ट्रा कव्हरमध्ये बघतायत, एक खेळाडू तुम्ही वायडिश लॉंगॉनला बघतायत आणि एक खेळाडू मिड विकेट. असे 3 खेळाडू बाउंड्री लाईनवरती आहेत. त्याच्यानंतर 30 गतगेरेच्या आतमध्ये तुम्ही मिड ऑन बघतायत, त्याचबरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट, त्याच्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, क्रॉस लाईन, फॅडर स्वीप करतोय मात्र क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मग इथे झेल होता सोपा आणि तो सोपा झेल मात्र कठीण करून बसलाय हा खेळाडू क्षेत्ररक्षक समाधान. आणि इथे टीमची टोटल आमचे स्कोर सांगतील 13 रन्स, 22 बॉल आणि 26 धावेची गरज आहे. प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. मध्ये एखादी चूक किती महागात पडेल हे निश्चित मैदानावरती समोर येतात. ऑफ साईडला स्ट्रॉंग फटका अतिशय वेगानं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार चौकार. समके शिवाची तलवार, समके शिवाची तलवार, थँक्यू डेचे एक चूक किती महागात असेल याचं प्रत्युत्तर दिलं. पहिला बॉलवरती झेल सोडला आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. हे चित्र सातत्यानं क्रिकेटमध्ये घडलंय, कारण ज्याला संधी मिळतो तो त्या संधीचं सोनं करत असतो आणि या खेळाडूनं संधीचं सोनं केलंय. टीमची टोटल आता वेगानं पुढे गेली आहे 17 रन, 17 धावा धावपडकावरती लागल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा नामपटेचा चेंडू अतिशय वेगानं बीट झालेत, कारण नामपाटीसाठी हा ग्राउंड त्याच्यासाठी खूप चांगला आहे, कारण नेहमी या ग्राउंडवरती तो प्रॅक्टिस करत असतो. त्यामुळे कुठेतरी त्याचा बेनिफिट होईल की नाही हा प्रश्न त्यांच्या पाठीराख्यांना लागलाय. नाम पटेलचं आतापर्यंत चेंडू फेकले ते एकूण 4 चेंडूमध्ये त्यानं 8 धावा खर्च केल्यात. एक झेल सोडल्यानंतर निश्चित एक चौकार देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडूचा वापर केला शॉर्ट थर्डमॅनला. इथे मात्र जे निश्चित डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि 1 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाली. 1 रन्स बरोबर टीमची टोटल 18 वरती पोहोचली आहे. लक्ष आहे फक्त 39 धावेचं आणि आता गरज असेल मैदानावरती समीकरण बदललंय. या मॅचमध्ये जिंकण्यासाठी फक्त आता गरज असेल मैदानावर 21 रन्स. टीमची टोटल 18 झाली आहे. 19 बॉलमध्ये आता बनवायचे 21 धावा. हे चित्र तुम्ही कधी पाहिलं? परवाच्या दिवशी हा चित्र तुम्ही जरूर पाहिलं असेल, कारण ज्या प्रकारे गोडसंघ मॅच जिंकला मैदानावरती काय हाय व्होल्टेज ड्रामा होता. 18 चेंडूमध्ये 19चं टार्गेट होतं. त्यांच्या रोशन सालुंकेनं 1 रनची ओव्हर फेकली. त्याच्यानंतर आपण पाहिलं 12 बॉल आणि रन्स होत्या काहीतरी 18 रन्स निश्चित. आणि तिथनं ज्या प्रकारे तुम्ही मॅच पाहिली हाय व्होल्टेज ड्रामा, म्हणजे इथे ही मॅच देखील जिंकू शकतील हे स्वप्न त्यांना ठेवावं लागेल. मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं समाप्त होतं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळाली एकूण 18 धावा. तर समीकरण आता येणारे 3 षटक आणि जिंकण्यासाठी फक्त 21 धावेची गरज.
धन्यवाद डीजे. त्याचप्रमाणे इथे पाहुणे उपस्थित झाले त्यांचं आम्ही स्वागत करतो. जयवंतजी पाटील, मिथुनजी पाटील, अरुणजी पाटील, मंगेशजी पाटील व गुरुनाथ नावडेकर यांचं आम्ही मंचावर सहर्ष स्वागत करतो. पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. या आणि आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. थँक्यू. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत. काल पावसानं व्यक्त आणलं आणि तरी सुद्धा जिद्द होती पनवेल असोसिएशनची. आम्ही सामने खेळवणार आणि अथक परिश्रम आणि जिद्दीनं आज ती स्पर्धा पुन्हा एकदा कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. पूर्ण कमिटीचा आपण आभार व्यक्त करूया. आणि निश्चित आज ज्या प्रकारे सामने सुरू झाल्यानंतर जो उत्साहितपणा पाहायला मिळाला प्रेक्षक वर्गामध्ये, आज ते प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा आमच्या सोबत जोडत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करत आहे. बरेच सारे प्रेक्षक वर्ग मित्रांनो PTCच्या माध्यमातून ऑनलाईन या मॅचला एन्जॉय करतात. त्याही माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल. 18 चेंडू 21 धाबा, लक्ष मोठं नाही आहे. मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय इनामपुरी गावचा एक ताकदवर गोलंदाज अर्थात अरविंद पाटील सज्ज होतोय. तिसरं षटक, हे महत्वाचं षटक आहे दोन्ही टीमसाठी. येणारं षटक महत्वाचं असेल कारण या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल. यॉर्कर चेंडूचा वापर, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. चेंडू येतो लॉंग ऑन रिजनला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. सिंगल आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल 19 धावा आणि आता लक्ष असेल 20 धाबेचं. 17 चेंडू आणि 20 धाबा. लक्ष फार मोठं नाही आहे, मात्र इथे तुम्हाला मेहनत करावी लागेल. जिद्द, परिश्रम, कष्ट तुम्हाला मैदानामध्ये उठवावे लागतील कारण या मॅचमध्ये जिंकणं कठीण आहे. 17 चेंडू आणि 20 धाबा, रन्स जास्त नाही आहेत. त्यामुळे इथे आता सार्थक 11 कोपर टीमला मेहनत जास्त घ्यावी लागेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील कारण मॅच जरी इथे तुमच्यासाठी कठीण असली मात्र कठीण परिस्थितीतून तुम्ही स्वतःला सावरा आणि निश्चित ती करावा लागेल. आताचा फटका हवेमध्ये, बॉल क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे फलंदाज बाद होतोय. बिग विकेट इथे धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना जयदुर्गा खाडेकर 11 वल्लभ रोहिंजन टीमला. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला, साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला, साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. तर रिव्ह्यू फक्त लक्ष ठेवा, बीमर किंवा तुमच्या रनआउटसाठी रिव्ह्यू असेल कारण हे निश्चित आपल्याला पाहायला मिळते. तर निश्चित या ठिकाणी टीमची टोटल आपण पाहिली मैदानावरती धाबा झाल्यात त्या फक्त 19 धाबा आणि जिंकण्यासाठी आत्ता गरज आहे 20 धाबेची. मॅचमध्ये ट्विस्ट, एखादा विकेट, एखादा डॉट बॉल किती सामन्यामध्ये महत्त्व देऊ शकतोय हे आता पाहायला मिळेल मैदानावरती. येणारे समीकरण आता चेंडू शिल्लक राहिलेत 16 चेंडू आणि समीकरण 20 धाबेची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती. आत्ताचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचलात बॉल पर्यंत परंतु झेल हातातनं निसटली आणि त्या ठिकाणी मिळाल्या 2 रन्स. प्रयत्न भरपूर चांगले होते, मी दाद देईल त्याच्या प्रयत्नाला कारण फार दुर्बल होते. मिड विकेटमधनं ते डीपमध्ये आले आणि दुर्बलचा जर प्रवास करून मित्रांनो ज्या प्रकारे झेलपर्यंत पोहोचून झेल हाताला कलेक्ट करणं थोडं कठीण आहे. कपिल कोई त्या ठिकाणी होते आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. जरी झेल मिळाला नाही तरी त्याचा प्रयत्न भरपूर चांगला होता. मी म्हणेन निश्चित त्या ठिकाणी आपल्या टीमसाठी रन्स वाचवल्या. टीमची टोटल स्कोरवरती लागली आहे 21 रन्स. आता गरज आहे 18 धाबेची. 15 चेंडू शिल्लक राहिल्यात. याच दरम्यान भाऊ म्हात्रे साहेबांचं आगमन होत आहे. वेलकम भाऊ म्हात्रे. आणि त्याचबरोबर नाईक साहेब यांचं देखील आगमन झालंय. यावेळीचा फटका मिड विकेटला क्लिअर करतो, जातोय मिड विकेटच्या डोक्यावरनं. यस इज दॅट इज द मॅसिव्ह लॉंग 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 बिग वे. तो पत्ता करतो गुल. एका षटकारानं मॅचचं रूप बदललंय. एका षटकारानं मॅचचं जे रूप होतं ते पूर्णपणे बदलून लावलंय. बॅटिंग करताना जयदुर्गा खाडेकर 11 वल्लभ रोहिंजन या टीमच्या या खेळाडूंना स्ट्राईक एंडवरती खेळाडू माली पुन्हा एकदा यावेळीचा
फटका देखील भरपूर चांगला आणि चेंडू जातो यावेळेस बॅकवर्ड स्पेअर लेग रिजन मध्ये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा 6 रन. जय दुर्गा खाडेकर 11 संघ संघ हाय रोहिंजन गावाचा. जय दुर्गा खाडेकर 11 संघ संघ हाय वलप गावाचा. सोपन पाटील रोहिंजन वाला स्पॉन्सर हाय या संघाचा. प्रकाश खाडेकर वलप. तर निशांत माळी ब्रँडेड फटका आपण पाहिला, कारण सावलेगावचा हा ब्रँड आहे आणि त्याच्यावरती त्यांना षटका टोकत टीमची टोटल आपण पाहिले 33 रन्स. फक्त आता गरज आहे 6 धाब्याची. ही मॅच आपल्या बाजूने मजबूत झाली आहे हे दाखवलं मैदानावरती. बॅटिंग करत असताना निशांत माळी, सोबत त्याच्या असताना मैदानावरती नो स्ट्रायकेंडवरती विद्याधर मात्रे नो स्ट्रायकेंडवरती. या आता निशांतनं काय जबरदस्त फटकेबाजी केली या मॅच मध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडूला सन्मान दिला, हलक्यातनं क्लिक करतोय फक्त आणि सिंगल मिळाले. सिंगल बरोबर. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली आहे. अतिशय वेगानं पहिली रन कंप्लीट केली, कारण त्याला माहित होतं 1 रन्स नंतर आपल्याला स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवायची आहे. आणि ते 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जयदुर्गा खाडेकर 11 वलप रोहिंजन टीमची टोटल झाली आहे 34 रन, लॉस ऑफ 2 विकेट. थँक्यू सो मच योगेश मोडवी. आपण पाहू शकाल मैदानावर ज्यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. आपण जे सार्थक 11 कोपर संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतं, त्या संपूर्ण ड्रेस कोड ज्याने आम्हाला दिलं ते मानगर गावचे सन्माननीय वैभव अशोक पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. एकेकाली एक ग्रुप ग्रामपंचायत नानोशी सारखे एक श्रीमंत ग्रामपंचायतीवर उपसरपंच होण्याचं भाग्य ज्यांना लाभलं त्यांचं या ठिकाणी शुभागमन. मी वैभव दादा अशोक पाटील यांना मी विनंती करेन, आपण या व्यासपीठावर एक खूप मोठ्या नाईट रजनीचे ते आयोजक देखील आहेत आणि येत्या जानेवारी ते फेब्रुवारीच्या मध्ये आपल्याला ती स्पर्धा देखील त्यांची पाहायला मिळेल. त्यांना मी पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून विनंती करतो की वैभव दादा आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. निशांत माळी ग्रेट बॅटिंग, कारण ज्या प्रकारे त्याने लढलाय मैदानावरती 2 षटकार 1 चौका त्यानं मैदानावरती लावला आणि जो सलामीवीर म्हणून मैदानावरती गेला त्या प्रकारे त्यानं खेळ देखील केला. एक झेल ड्रॉप झाल्यानंतर काय चित्र घडतं हे मैदानावरती सार्थक 11 कोपर टीमला दाखवून दिलं, कारण तुम्ही त्यांचा झेल सोडला आणि त्याचं उत्तर देताना त्यानं एकूण तर निश्चित 26 रन्सवरती तो खेळतो. 2 षटकार 1 चौकाराव बरोबर त्याने आतापर्यंत 26 रन्स बनवले आणि त्याच्यातला आपण पाहिलं 3 धावेवरती त्याचा झेल सुटला आणि त्याचं उत्तर दिलंय. कुठेतरी त्याचा नुकसान मैदानावरती भोगावं लागलाय सार्थक 11 कोपर टीमला, कारण एक चांगला खेळाडू होता निशांत आणि त्याचं विकेट जर तिथे मिळालं असतं तर कदाचित आता मॅचचं रूप अलग असतं. येणारे 12 चेंडू गरज मैदानावरती फक्त 5 रन्सची. मॅचमध्ये आता आपण पाहिली तर पकड मजबूत झाली आहे जयदुर्गा खाडेकर 11 वलप रोहिंजन टीमची. चेंडू चांगला आहे, फटका देखील तेवढा चांगला, स्क्वेअर कट खेळतोय. चेंडू जातो पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. मात्र आपण पाहिलं या मॅच मध्ये पूर्णपणे ही मॅच एकतर्फा झाली. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. सामना एकतर्फा झाला मित्रांनो मैदानावरती, कारण 11 चेंडू आणि गरज आहे मैदानावरती फक्त 1 धावेची. प्रेक्षकांनी जागा सोडली आहे, कारण दीप्ती स्पोर्ट्स कारकोपर त्या ठिकाणी तुम्ही स्टँड बघतायत. काल आम्ही अनाउन्समेंट केली, त्या स्टँडमध्ये जो बसेल त्याला नाश्त्याची पूर्ण दिवसभर व्यवस्था होती, मात्र ती व्यवस्था आता 27 तारखेला असेल. लक्ष असू द्या, बऱ्याच जणांना आठवण असेल की नाश्त्याची व्यवस्था आहे, मात्र ती व्यवस्था आता 27 तारखेला असेल, कारण जेव्हा संघ झहीर पटेल यांचा संघ खेळेल त्यावेळेस तो निश्चित ती बक्षीस असेल प्रेक्षकांसाठी. आणि सामना जिंकलाय, अभिनंदन करूया आपण. कॉंग्रॅच्युलेशन जयदुर्गा खाडेकर 11 वलप रोहिंजन टीमचं अभिनंदन करेल. हार्ड लक सार्थक 11 कोपर संघ. मॅच गमावी लागली. आज या मॅचमध्ये नेमका काय चुकलं, कुठे चूक झाली, कुठे कमी पडलो याचा बारकाईनं अभ्यास करा आणि येणारी नेक्स्ट मॅच एक दमदार परफॉर्मन्स करून तुम्ही मैदानावरती जिंका ही तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. दोन्ही टीम आपण सेकंड करा, दोन्ही संघ आपण सेकंड करा, तरच मैदानाच्या बाहेर व्हा. आणि या मॅचचा संजय ठाकूर थांबायचं तुम्हाला. संजय ठाकूर थांबा एक मॅचचा मिनिट. हिरो खऱ्या अर्थानं आपण पाहिला, कारण या मॅच मध्ये आपण पाहिला लो स्कोर होता मित्रांनो आणि या खेळपट्टीवरती गाजवली गोलंदाजी. अर्थात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय प्रणव पाटील, ज्यानं 2 षटक फेकत असताना फक्त 7 धावा देत 1 विकेट घेतला. तो प्रणव पाटील ठरतो मॅन ऑफ द मॅच. आइए प्रणव.